इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग 2 पाठ 3 मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। अ महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले। पर्याय मोरे घोरपडे भोसले। उत्तर भोसले। महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले। आ बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व टिंबटिंब ही 2 मुले होती। पर्याय विठोजी शहाजी शरीफजी। उत्तर विठोजी। बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व विठोजी ही 2 मुले होती। ई निजामशहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता। पर्याय मलिकंबर फत्तेखान शरीफजी। उत्तर मलिकंबर। निजामशहाचा मलिकंबर हा कर्तबगार वजीर होता। प्रश्न दुसरा नाते संबंध लिहा। अ मालोजीराजे विठोजीराजे तर यांचे नाते होते भाऊ भाऊ। आ शहाजीराजे लखुजीराव जाधव यांचे नाते जावई सासरे। ई शहाजीराजे शरीफजी यांचे नाते भाऊ भाऊ। ई बाबाजीराजे विठोजीराजे यांचे नाते पिता पुत्र। प्रश्न तिसरा अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा। अ गट मध्ये आहे अ सिंदखेडचे, ब आ फलटणचे, ई जावळीचे, ई मुधोळचे। ब गट निंबाळकर घोरपडे भोसले मोरे जाधव। उत्तर अ सिंदखेडचे जाधव, आ फलटणचे निंबाळकर, ई जावळीचे मोरे, ई मुधोळचे घोरपडे। प्रश्न चौथा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? उत्तर घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला। आ निजामशहाने मालोजीराजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली? उत्तर निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागीर दिली। ई निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? उत्तर निजामशाही वाचवण्यासाठी मलिकंबर व शहाजीराजे निकराने लढले। ई आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? उत्तर आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला। उ शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले? उत्तर निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले, म्हणून शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले।